नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे. आज आपण TET परीक्षेमध्ये किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये विचारले जाणारे जे प्रश्न असतात त्याच्यावरचं पाहणार आहोत, माहिती पाहणार आहोत. कवी, साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं बऱ्याच स्पर्धा परीक्षालासुद्धा विचारले जातात. त्याच्यानंतर TET परीक्षेतसुद्धा विचारले जातात. तर आपण त्यांचे टोपण नावे आणि ते साहित्यिक त्यांची नावे पाहू. पहिलं आहे संत सोयराबाई. त्यांचं टोपण नाव आहे पहिली दलित संत कवयित्री. 2. त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्यांना बालकवी असे म्हणतात. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. हे तुम्ही पाठच करायचं आहे, कारण परीक्षेमध्ये याच्यावर एखादा तरी प्रश्न असतोच. 3. नाधो महानोर. याचं उत्तर आहे याला टोपण नाव आहे रानकवी. 4. यशवंत दिनकर पेंढारकर. यांना महाराष्ट्र कवी असे म्हणतात. यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी. ना. वा. केळकर मुला फुलांचे कवी. न. चि. केळकर साहित्य सम्राट. ग. त्र्य. माडखोलकर. यांना राजकीय कादंबरीकार असे टोपण नाव आहे. शाहीर राम जोशी शाहिरांचा शाहीर. दादोबा पांडुरंग तरखडकर. यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. जेव्हा प्रश्न आलेला आहे मागे, मराठी भाषेचे पाणिनी कुणाला म्हणतात, तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. वि. वा. शिरवाडकर. यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. राम गणेश गडकरी. यांना गोविंदाग्रज बाळकराम म्हणतात. त्र्यंबक बापूजी ठोंबरे. यांचं नाव आहे बालकवी. प्रल्हाद केशव अत्रे. यांचं नाव आहे केशव कुमार. काशीनाथ हरी मोडक. यांना माधवानुज म्हणतात. विनायक जनार्दन करंदीकर. विनायक. विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटलं जातं असा प्रश्न होऊ शकतो, तर मग आपण उत्तर काय असणार आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. त्यानंतर यशवंत दिनकर पेंढारकर. यशवंत. मोरोपंत रामचंद्र पराडकर. मोरोपंत. नारायण सूर्याजी पराडकर. नारायण सूर्याजीपंत ठोचर. यांचं टोपण नाव आहे रामदास. दत्तात्रय कोंडो घाटे. दत्त. चिंतामण त्र्यंबक खानोलकर. आरती प्रभू. त्याच्यानंतर हा पण बराच वेळेस विचारलेला आहे बघा, नारायण मुरलीधर गुप्ते. यांचं टोपण नाव आहे बी. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी. त्याच्यानंतर शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर. माधव त्र्यंबक पटवर्धन. माधव जुलियन. दिनकर गंगाधर केळकर. यांचं टोपण नाव आहे अज्ञातवासी. आत्माराम रावजी देशपांडे. अनिल. कृष्णाजी केशव दामले. केशवसूत. सौदागर नागनाथ गोरे. छोटे गंधर्व. रघुनाथ चंदावरकर. रघुनाथ पंडित. हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. कुंजविहारी. दासोपंत दिगंबर देशपांडे. दासोपंत यांच्या नावावरूनच त्यांना ओळखलं जातं. सेतू माधवराव पगडी. कृष्णकुमार. नारायण वामन टिळक. रेवरंड टिळक. माणिक शंकर गोडघाटे. यांचं टोपण नाव आहे ग्रेस. वसंत ना. मंगळवेडेकर. राजा मंगळवेडेकर. कृष्णशास्त्री चिपळूणकर. यांना मराठीचे जॉन्सन म्हटलं जातं. हा महत्त्वाचा आहे. मराठीचे जॉन्सन असं कोणाला म्हटलं जातं, तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठीचे जॉन्सन असे म्हटलं जातं. केशवसूत आधुनिक मराठी. बासी मर्ढेकर मराठी. सावित्रीबाई फुले. यांचं टोपण नाव आहे आधुनिक मराठी कविता. आता लेखक व त्यांची टोपण नाव झालेली आहेत. आता आपण समूहदर्शक शब्द पाहू. समूहदर्शक शब्दसुद्धा लहानापासून ते मोठ्यापर्यंत जे स्पर्धा परीक्षा देतात
पहिली, दुसरी, तिसरी श्रेया परीक्षा आहेत, त्याच्यानंतर MPSCच्या आहेत किंवा आपले TETमध्ये सुद्धा ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. समूहदर्शक शब्द हा मागच्या वर्षीसुद्धा विचारलेला होता, त्याच्यावर प्रश्न. तर पाहूत आपण. आंब्याची अडी समूहदर्शक शब्द आहेत हे. आंब्याची झाडांची आमराई, किल्ल्यांचा जुडगा, करवंदाची जाळी, गुरांचा कळप, केळीचा किंवा द्राक्षांचा घड, केसांचा पुंजका, केसांची बट किंवा जटा, उंटांचा तांडा, केवड्याचे बन, गवताची पेंडी किंवा गंजी, ऊसाची मोळी, खेळाडूंचा संघ, उपकरणांचा संच, कार्यकर्त्यांची संघटना, गुलाबाचा ताटवा, लाकडाची मोळी, साधूंचा जथा, चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी, वाद्य वाजवणाऱ्यांचा वाद्यवृंद, द्राक्षांचा घट किंवा घोस, फुलझाडांचा ताटवा, घरांची चाळ, विमानांचा ताफा, मडक्यांची उतरंड, पोळ्यांची चवड, वारकऱ्यांची दिंडी, पक्ष्यांचा थवा, मातीचा ढिगारा, पोत्यांची थप्पी, नावांची यादी, फुलांचा गुच्छ, माणसाचा जमाव किंवा घोळका, लमानांचा तांडा, बांबूचे बेट किंवा बन, वेळूचे बन, ताऱ्यांचा पुंजका, धान्याची रास, दुर्वांची जुडी, रोपांची रोपवाटिका, संतांची मांदियाळी, जहाजांचा काफिला आणि पालेभाजीची गड्डी, सैनिकांची पलटण. अशा प्रकारे आपण हे ज्यामध्ये समूहदर्शक शब्द पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.